विदर्भाची कुलस्वामिनी असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात गुरुवारपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली। दरम्यान देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली। तर मंदिरात होणारी गर्दी पाहता मंदिर प्रशासनातर्फे चोख व्यवस्था करण्यात आली आहे। विदर्भाची कुलस्वामिनी असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात गुरुवारपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली। या अंबादेवीला विदर्भाचं कुलदैवत म्हणून देखील संबोधलं जातं। विदर्भातील प्राचीन शहर असलेल्या अमरावती शहराची पौराणिक दृष्ट्या ओळख आहे। कौंडण्यपूर येथील विदर्भ राज्य करणाऱ्या भीष्मक राजानं आपली कन्या रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी ठरवला होता। तो तिला अमान्य होता। तिनं श्रीकृष्णाला आपली इच्छा कळवताच भगवान श्रीकृष्णानं कौंडण्यपूर इथं येऊन माता रुक्मिणीचं हरण केलं आणि याच अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात आणून श्रीकृष्णानं रुक्मिणीशी विवाह केल्याची आख्यायिका आहे। विशेष म्हणजे अंबादेवीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची सुद्धा पत्रिका आली होती। विशेष म्हणजे आता 9 दिवस नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे आणि हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी रांगा लावतात। तर मंदिर परिसर भक्तिमय झाला असून पुढील 9 दिवस या परिसराला यात्रेचं स्वरूप आलं असतं। स्वस्ति मंत्रार्था सफला सन्तु। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम तत्पुरुषस्य कुमारी च धीमहि। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम तत्पुरुषस्य कुमारी च धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात्। ओम सच्चिदानन्दाय विद्महे पूर्णब्रह्माय धीमहि। विदर्भाची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणारी ही अंबा माता ही महाभारत काळामध्ये रुक्मिणीचे पिता राजा भीष्मक जे विदर्भ प्रदेशाचे राजा होते आणि त्यांची अमरावतीजवळील 35 किलोमीटर अंतरावर असलेलं आज आपण ज्याला कौंडिण्यपूर म्हणून ओळखतो ते महाभारत काळामध्ये कुंडिनपूर म्हणून ओळखलं जायचं। गुरुचरित्र आणि अन्य अनेक ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे। तर त्या राजा भीष्मकांची कुलदेवता ही श्री अंबादेवी होती आणि मग त्यांनी जो ठरवला होता रुक्मिणीचा विवाह तो नियोजित विवाह माता रुक्मिणींना मंजूर नव्हता। माता रुक्मिणीबा वडिलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून इथे कुलदेवतेच्या दर्शनाला आली। भगवान श्रीकृष्ण इथे नियोजित कार्यक्रम ठरल्याप्रमाणे इथे आलेले होते आणि मग त्यांनी या मंदिराच्या देवीच्या साक्षीने इथे रुक्मिणीचं पाणीग्रहण केलं। आज 3 तारखेपासून नवरात्राची सुरुवात झालेली आहे। नवरात्र उत्सव अतिशय उत्साहाने आणि उल्हासाने सुरू झालेला आहे। अंबादेवी संस्थांमध्ये सकाळी सहसा अभिषेक झालेला आहे, झेंडावंदन झालेलं आहे। त्याचबरोबर महिलांची ओटी भरण्याची व्यवस्था, रात्री आरतीची सुरुवात होते। त्याचबरोबर यावर्षी नवीन उपक्रम सुरू केला आहे की दरवर्षी 10 वाजता बंद होतं, यावर्षी 2 तास अजून वाढवले। रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर सुरू राहील। सगळं भक्तगणांनी निवांतपणे शांतपणे दर्शन घ्यावे आणि सगळ्यांना नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। गुरुवारी सकाळी देवीला विधिवत अभिषेक केल्यानंतर घटस्थापना करण्यात आली आणि भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं। या सर्व स्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण जोशी यांनी। विदर्भाची कुलस्वामिनी असलेल्या अंबादेवी मंदिरामध्ये सध्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। अमरावतीच्या अंबादेवी मंदिराचा एक असा सुद्धा इतिहास आहे की त्या इतिहासाची नोंद ही महाभारतकालीन असून याच मंदिरातून भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणी मातेचे हरण केले असल्याचंही बोलल्या जात आहे। अशी आख्यायिका सुद्धा आहे। आज सकाळी अंबादेवी मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली। सकाळी देवीला दुग्धाभिषेक करून ही घटस्थापना करण्यात आलेली आहे। त्यानंतर ध्वजारोहण झालं आणि त्यानंतर भाविकांसाठी हे मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे। तुम्ही पाहू शकता की हे अंबादेवीचं मंदिर आहे। या ठिकाणी कशी सजावट करण्यात आलेली आहे, केळीचे खांब या ठिकाणी लावलेले आहेत। तसेच महिलांसाठी जी दर्शनाची रांग आहे त्या दर्शनाच्या रांगेची सुद्धा या ठिकाणी विशेष काळजी घेण्यात आलेली आहे। बॅरिकेड्स लावलेले आहे। महिलांचं दर्शन व्हावं यासाठी विशेष व्यवस्था मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर प्रत्येक भाविकाचं दर्शन हे मनोभावे व्हावे यासाठी मंदिर प्रशासनाने अत्यंत चोख असा बंदोबस्त केलेला आहे। महिलांच्या ओटीची रांग ही आहे अलग आहे, तर महिलांच्या दर्शनाची जी रांग आहे ही अलग आहे। त्यामुळे यावर्षी मंदिराचं जे भाविक दर्शनासाठी येणार आहेत त्यांचं दर्शन अतिशय नियोजनबद्ध असं मंदिर प्रशासनाने हा प्लॅन आखलेला आहे। त्यामुळे सकाळपासून आज मंदिरामध्ये गर्दी भाविक भक्त यायला सुरुवात झालेली आहे आणि अंबादेवीचं दर्शन
या ठिकाणी भक्त करत आहे। आपण जर पाहिलं तर नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने 10 दिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो। सकाळपासून जे मंदिर आहे 5 वाजतापासून उघडले जाते, तर रात्री 12 वाजेपर्यंत हे मंदिर यावर्षी उघडं ठेवण्यात येणार आहे। यावर्षी भक्तांच्या सुविधा करण्यासाठी हे मंदिर 2 तास अधिक वाढवलं आहे, म्हणजे दर्शनाची वेळ जी आहे ही 12 वाजेपर्यंत केलेली आहे। ओटीचं जे सामान आहे ते महिलांकरता विशेष व्यवस्था केलेली आहे। तुम्ही पाहू शकता की जे ओटीची व्यवस्था आहे हे मंदिर प्रशासनाने अलग टेबल या ठिकाणी लावलेले आहे। त्यामुळे या ठिकाणी सध्या भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी येत आहे आणि नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। अंबादेवीचा हा नवरात्र उत्सव 9 दिवस असा धूमधडाक्यात साजरा होतो आणि दसऱ्याला मग अंबादेवीची पालखी निघते आणि हा नवरात्र उत्सव समापन करण्यात येतो। आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक येतात आणि अंबादेवीचं दर्शन घेतात। अरुण जोशी, युसेन न्यूज, अमरावती।